नमस्कार. या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी श्रद्धा परांजपे थेट मुंबईतून लाईव्ह. आपण पाहतोय की मुंबईत गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याच पावसामुळे सायंच्या प्रतीक्षा नगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. सकाळीच कामावर निघालेल्या नोकरदार आणि मुंबईकरांचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत. साचलेल्या पाण्याचा वेगानं निचरा होत नसल्यानं स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले. पालिकेच्या पावसाळापूर्व कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आपले प्रतिनिधी गणेश कवडे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तिथली परिस्थिती काय गणेश? नक्कीच कालपासून खरं तर हे पाणी अशाच पद्धतीचं पाहायला मिळते. काल देखील आपण साम टीव्हीच्या माध्यमातून हे दृश्य दाखवण्यात आली होती, मात्र आज देखील तशाच पद्धतीची दृश्य आहेत. कुठल्याही पद्धतीचं पाणी आहे ते कमी झालेलं नाही. मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा यांचं कुठेतरी एक संगनमत नाहीये, अशाच पद्धतीचं चित्र सध्या पाहायला मिळते. कारण की या सगळ्या म्हाडाच्या वसाहती आहेत. दोन्ही बाजूला खरं तर ड्रेनेजच्या लाईन देखील आहेत, नाले आहेत, तरी देखील हे पाणी आहे कुठल्याही पद्धतीचं कमी झालेलं नाहीये. कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे का, असा देखील एक प्रश्न आहे तो निर्माण होत आहे. बाजूला शाळा देखील आहे, त्यामुळे शाळेत विद्यार्थी देखील आपल्याला दिसत आहेत. आतमध्ये विद्यार्थी शाळेमध्ये आहेत, तरी देखील अशा पद्धतीचं चित्र आहे ते दिसतंय. आपण थेट दाखवूया की हे शाळेचे विद्यार्थी देखील आतमध्ये आहेत आणि शाळेच्या बाहेर हे सगळं खरं तर पाणी आहे. खरंच महानगरपालिका असेल किंवा म्हाडा असेल, यांना कुठेतरी या सगळ्या अधिकाऱ्यांना डोळे उघडत नाहीयेत का, असाच प्रश्न आहे तो निर्माण होतोय. कारण की कालपासून अशाच पद्धतीचं चित्र आहे, तरी देखील पाणी काढण्यासाठी ज्या खरं तर हे पंप लावलेला आहे, हा पंप देखील कुठल्याही पद्धतीचं काम आहे ते करत नाहीये, अशाच पद्धतीचं चित्र सध्या तरी दिसतंय. आणि त्याचमुळे कुठेतरी या सगळ्या भागामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे. सगळ्या रेसिडेन्शियल इमारती आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक राहतात आणि या लोकांना देखील येण्या जाण्यामध्ये देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. कुठल्याही पद्धतीची गाडी देखील आहे ती आतमध्ये येत नाहीये, कारण की गुडघाभर हे सगळं पाणी आहे ते जमा झालेलं आहे. तरी देखील महानगरपालिका असेल, म्हाडा असेल, यांच्याकडून कुठेतरी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे का, असा प्रश्न देखील आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतो. त्यामुळे आज तरी म्हाडा आणि महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन या सगळ्या पाणी काढण्यासाठी काही पर्यायी मार्ग काढतायत का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. गणेश, असंच आपण या प्रकरणाकडे लक्ष ठेवूया. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आपण पाहतो तिथे शाळा आहे, तरी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली जात नाहीये. आपण पाहतोय सायन किंग सर्कल परिसरात मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून बरसलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीचाही वेग मंदावला. अरे बाजू ना.